कल्पना करा, गावात पिण्याचे पाणी नाही, शाळेत शिक्षक कमी आहेत, रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. अशा वेळी गावकऱ्यांसाठी धावून येणारी संस्था कोणती असते? ती म्हणजे जिल्हा परिषद. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका. पण या बाबतीत आपल्याला कितपत माहित आहे? चला मग थोडक्यात या विषयाचा आढावा घेऊया. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, बरोबर? मग जिल्हा परिषद काय आहे? तर जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिला जिल्हा पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी असते. महाराष्ट्रात एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. उदाहरणार्थ पुणे जिल्हा परिषद, नागपूर जिल्हा परिषद किंवा परभणी जिल्हा परिषद. जिल्हा परिषद ही संकल्पना भारतात 1950 ते 60च्या दशकात आली. ही संस्था स्थानीय स्वराज्य कायदा 1992, 73वी सुधारणा आणि महाराष्ट्र राज्य ग्रामस्थ संस्थांसंबंधित कायद्यांतर्गत कार्यरत आहे. आता प्रश्न असा की जिल्हा परिषदेतील सदस्य किती असतात? तर जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या ही ठरलेली किंवा एकसारखी नसते. ती जिल्हा परिषदेच्या लोकसंख्येवर आणि मतदारसंघावर अवलंबून असते. सामान्यतः 40 ते 45 सदस्य प्रत्येक जिल्हा परिषदेत असतात. महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यात जास्त सदस्य आणि लहान जिल्ह्यात कमी सदस्य असतात. प्रत्येक गट किंवा सर्कलमधून एक सदस्य निवडून येतो. उदाहरण पाहायचं म्हणजे अंदाजे पुणे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 60 ते 65 असावी. आता पाहूया निवडणूक प्रक्रिया. सर्वप्रथम संपूर्ण जिल्ह्याची विभागणी गट किंवा सर्कलमध्ये केली जाते आणि प्रत्येक गटातून एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो. निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर केले जाते, ज्यामुळे समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळते. राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करतो. उमेदवार नामांकन अर्ज भरतात, प्रचार करतात आणि आचारसंहिता पाळली जाते. ठरलेल्या दिवशी मतदान होते व नंतर मतमोजणी केली जाते. निवडून आलेले सदस्य एकत्र येऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडतात आणि जिल्हा परिषद स्थापन होते. अशा प्रकारे जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया ग्रामीण विकासाची दिशा ठरवते. हे सर्व तर ठीक आहे, पण नेमकं याचं काय काम असतं हे माहीत आहे का? चला जाणून घेऊया. जिल्हा परिषद शिक्षण क्षेत्रात शिक्षक, मध्यान्ह भोजन पाहते. आरोग्य विभागात प्राथमिक आरोग्य केंद्रे, लसीकरण व आरोग्य सेवा पुरवते. ती पाणी पुरवठा व स्वच्छतेची व्यवस्था करते आणि स्वच्छ भारत अभियान सुद्धा राबवते. तसेच जिल्हा परिषद शेती व ग्रामीण विकास, रोजगार हमी योजना, रस्ते, घरकुल योजना आणि पायाभूत सुविधा विकसित करते. समाज कल्याण विभागामार्फत महिला, बालक, मागासवर्गीय व दिव्यांगांसाठी योजना राबवल्या जातात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून हे सर्व कामकाज प्रभावीपणे चालते. अशा प्रकारे जिल्हा परिषद ग्रामीण विकासाच्या कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. मग यामधून तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल जिल्हा परिषदेची संकल्पना. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. धन्यवाद.